नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 16 डिसेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम जर आपण या चॅनल जर आता नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळते. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये WD आहे. या WDच्या प्रभावामुळे मैदान भाग असेल त्या ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होतं. याचबरोबर हिमालयाचे जे रांग आहेत त्या ठिकाणी आपल्याला बर्फवृष्टी पाहायला मिळते. याचबरोबर दक्षिण भारतामधील ही वातावरण आता हळूहळू बदल होण्यास सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे याच्यामध्ये आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी असेल, तमिळनाडू असेल, केरळ असेल, या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. याचबरोबर त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर राज्याचा विचार जर केला, राज्यात कोणत्याही पद्धतीचा पाऊस नाही, मात्र थंडीमध्ये अजून वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर वाऱ्याची जी वेग असेल किंवा त्याचं विंड स्पीड असेल आणि तो प्रभाव असेल तो हळूहळू बदलण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम वाऱ्याची दिशानुसार आपण जर पाहिलं, उत्तर भारताचे पाकिस्तान, अफगाणिस्तान या ठिकाणी वाऱ्याचं सर्क्युलेशन तयार आहे. तसेच WD हा उत्तर भारतामध्ये आहे. तसेच उत्तरेकडून जे वारे येते ते उत्तरेकडून वारे जे राजस्थानच्या मध्यावर पासून पाकिस्तानला सरकत आहे. याचबरोबर उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तसेच पश्चिम बंगाल इथून परत एकदा वारे हे ओडिसाची दक्षिण किनारपट्टी असेल, तसेच छत्तीसगडचा दक्षिण भाग असेल आणि मराठवाडा, विदर्भ आणि गुजरात या मार्गे वाहत आहे. तसेच अरबी समुद्रामधून ही वारे आता दक्षिण भागापासून उत्तरेला हळूहळू सरकत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात राज्यात थंडी थोडीशी कमी होईल. मात्र वाऱ्याची जी डिस्कंटिन्युटी या ठिकाणी निर्माण झाली, या डिस्कंटिन्यूमुळे राज्यात थोडासा थंडीचा प्रभाव कमी पडेल. मात्र 2-3 दिवसानंतर परत एकदा राज्यात परत थंडीचं तीव्र थंडीची लाट पाहायला मिळू शकते. याचबरोबर आज दिवसभराचा मिनिमम टेम्परेचरचा जर विचार केला, सर्वात कमी टेम्परेचर हे जेऊरमध्येच पाहायला मिळालं. आज ही टेम्परेचर जवळपास 5.5 डिग्री सेल्सिअस एवढ्या निच्चांकी पातळीवरती या ठिकाणी पाहायला मिळाले. तसेच अहिल्यानगरमध्ये 8.3 डिग्री सेल्सिअस, नाशिकमध्ये 9.4 डिग्री सेल्सिअस, मालेगाव 9.6 डिग्री सेल्सिअस, तसेच उत्तरेला नंदुरबारमध्ये 14.1 डिग्री सेल्सिअस, जळगाव 11.2 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर अकोला 11.2 डिग्री सेल्सिअस, अमरावती 12.7 डिग्री सेल्सिअस, तसेच यवतमाळ 9.8 डिग्री सेल्सिअस, वर्धा 11.4 डिग्री सेल्सिअस, नागपूर 10.4 डिग्री सेल्सिअस, भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी जवळपास 9.2 डिग्री सेल्सिअस आपण पाहायला मिळालं. ब्रह्मपुरीमध्ये 12.4 डिग्री सेल्सिअस, गडचिरोली 11.6 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूर 12.5 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर वर्धा 10.4 डिग्री सेल्सिअस, तसेच नांदेडचा उत्तर भाग असेल किनवट या ठिकाणी जवळपास 14.2 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. परभणी आणि हिंगोलीचा विचार जर केला, जवळपास 10.6 डिग्री सेल्सिअस व 10.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं. लातूरचा उत्तरी भाग 11.2 डिग्री सेल्सिअस, धाराशिव 11.2 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर सोलापूरचा मोहोळमध्ये 8.3 डिग्री सेल्सिअस, सोलापूर शहरामध्ये 13.9 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर सांगलीचा जो अतिपूर्व भाग असेल म्हणजे चडचण, कर्नाटकचा जो चडचण आहे गोंदिया असेल, या ठिकाणी जवळपास 11 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळाले. सांगली शहरामध्ये 23.2 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूर 15.0, सातारा 10.9, महाबळेश्वर वाई पाचगणी 12.5 डिग्री सेल्सिअस, पुणे शहराचं तापमान पाहिलं शिवाजीनगरमध्ये 9.0, पिंपरी चिंचवड 14.3, याचबरोबर मगरपट्टा 13.2 डिग्री सेल्सिअस. कोकणाचा उत्तरेचा भाग जर पाहिला, डहाणू 19 डिग्री सेल्सिअस, तसेच मुंबई शहर असेल, कोल्हापूर असेल 20.5 डिग्री सेल्सिअस, अलिबाग 20.3 डिग्री सेल्सिअस, रत्नागिरी 21.5 डिग्री सेल्सिअस, राजापूर, लांजा या ठिकाणी जवळपास 17.8 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर गोवामध्ये 19.0 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा विचार केला तर नाशिक आणि अहिल्यानगरचा उत्तर भाग असेल, या ठिकाणी जवळपास 8 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे.
याचबरोबर आपल्या अंतरानुसार जर पाहिलं तर करमाळ्याचा उत्तर भाग असेल या ठिकाणी जवळपास 6.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. याचबरोबर संपूर्ण मराठवाडा असेल, तसेच जळगाव, नाशिक, अहिलानगर, सातारा पश्चिम असेल आणि सोलापूरचा उत्तर भाग, याचबरोबर संपूर्ण मराठवाडा तसेच संपूर्ण विदर्भ या भागामध्ये जवळपास 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. विदर्भातील मात्र चंद्रपूर आणि गडचिरोली दक्षिण भाग असेल या ठिकाणी 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण भाग असेल काहीसं कमी तापमान पाहायला मिळतं, त्या ठिकाणी जवळपास 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. याचबरोबर सांगलीचा, सातारा आणि पुण्याचा जो पूर्व भाग असेल, नाशिकचा घाटमाथ्याचा भाग असेल या ठिकाणी 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ असेल, मिरज असेल, आटपाडी असेल, याजवळ सातारा असेल, पश्चिम भाग असेल, पुणे पश्चिम असेल, त्याचबरोबर ठाणे पालघरचा पश्चिम भाग असेल, पूर्व भाग असेल, या ठिकाणी 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. सांगलीचा पश्चिम भाग, कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा, तसेच रायगडचा पूर्व भाग आणि पालघरचा पूर्व भाग या ठिकाणी 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. तसेच मुंबई शहर असेल, याचबरोबर रत्नागिरीचा दक्षिण भाग, सिंधुदुर्गचा दक्षिण भाग, गोवा या ठिकाणी जवळपास 18 ते 20 डिग्री सेल्सिअस 20 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. मात्र कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर रत्नागिरी आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. हे टेम्परेचर आहे जवळपास ख्रिसमसपर्यंत असंच टिकून राहण्याची दाट शक्यता आहे. हे होतं येणाऱ्या 24 तास राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन होतं नक्की करा. धन्यवाद.